उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही अशा वेळी काहीतरी चटपटीत असं हवं असतं की जेणेकरून 2 घास आपल्याला जास्तीचे जातील. आज आपण कैरीची ही कढी तयार करणार आहोत. यासाठी जरा सुद्धा आपल्याला गॅसचा वापर करायचा नाहीये. अतिशय मस्त तोंडाला चव येईल आणि आपण 1 वाटीऐवजी 2-3 वाट्यात सहज पिऊ इतकी मस्त ही कैरीची कढी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. कोकणातील कोणतीही रेसिपी करायची म्हणजे नारळ हे आलंच आणि इथे मी स्वच्छ करून घेतलेला हा नारळ आहे. व्यवस्थित नळाखाली धुवून घ्यायचा म्हणजे जास्तीचा कचरा इथे पडत नाही. आता ही सुरीची जी मागची बाजू असते ना, याच्याने आपल्याला हा नारळ फोडायचा. खरं तर आमच्याकडे कोकणात एक कोयत्याने वगैरे फोडला जातो, पण या पद्धतीने असं बघा गोल गोल फिरवत एकाच बाजूने असे चांगलं त्याच्यावर फटके दिले की सहज अगदी गोलाकार असा हा नारळ फुटतो. बघा, वेडा वाकडा न फुटता मस्त असा गोलाकार हा नारळ फुटलेला आहे. आता हे जे नारळाचं पाणी आहे हे आपण गाळून जरी घेतलं ना आणि लहान मुलांना प्यायला दिलं किंवा कशासाठी सुद्धा वापरू शकतो. आणि मग नंतर आपल्याला हे नारळ चांगला मस्त असा वेळीवर खोवून घ्यायचा आहे. हे असं खोवल्यामुळे काय होतं, नारळाचा जो काळपट भाग असतो तो येत नाही आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये हा नारळ फिरवणार तेव्हा तो अगदी मस्त अगदी गंधासारखा वाटला जातो. इथे मी साधारण एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी त्याचे साल काढून मग असे तुकडे करून घेतले. त्यानंतर हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर, 1 कढीपत्त्याची डाळी घेतलेली आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी पाव इंचापेक्षा सुद्धा छोटंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. बरोबरीने 1 चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे. जिरे हे उन्हाळ्यामध्ये आवर्जून घालावे आणि खरी तर सोलकडीला चव किंवा सोलकडी नाही म्हणू शकत याला, कैरीची कढी याला चव ही खरी तर जिऱ्याची आहे. आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. यातला आपण अर्धा कढीपत्ता वाटायला घालणार आहोत आणि अर्धा फोडणीसाठी वापरणार आहोत. साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे, कारण खूप पाणी घातलं ना तर मग अगदी आपल्याला गंधासारखं बारीक वाटता येत नाही. त्यामुळे थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता हे बघा असं मस्त अगदी गंधासारखं जेवढं शक्य होईल ना तेवढं आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं आपण आणखीन पाणी घालणार आहोत. मी तुम्हाला इथे एक सांगायचं विसरले, ते म्हणजे हे मिश्रण वाटताना मी यामध्ये 2 तिखटाच्या मिरच्या घातल्या होत्या, ज्याच्याने चवही खूप छान येते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. ही कढी मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी आणखीन 1 ग्लास यामध्ये पाणी वाढवलं आहे. साधारण आपल्याला वाटीमध्ये घेऊन पिता यावं असं या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण असायला हवं. बघा असं साधारण इतकं घट्टसर आहे, अगदी सुद्धा फार पातळ करायचं नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला आपण एक मस्त चुरचुरीत फोडणी देणार आहोत. कढल्यामध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे. त्याचबरोबर मोहरी मस्त तडतडली की लगेच यामध्ये मेथीचे दाणे घालायचे. थोडेसे मेथीचे दाणे घातलेले आहेत. पाव चमचा हिंग घालायचं, काही कडीलिंबाची पानं घालायची आणि लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपल्याला या आपल्या कैरीच्या कढीला देऊन घ्यायची आहे. या फोडणीने या कैरीच्या कढीची चव अप्रतिम येते. नक्की एकदा तरी करून पहा. तुम्ही यापूर्वी ही कैरीची कढी कधी केली आहे का किंवा प्यायली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आता ही फोडणी मस्त अशी तळापासून हलवून घेतली. बघा काय मस्त बघता क्षणी प्यावीशी वाटते आणि कैरीचा एक मस्त असा सुवास, कोथिंबिरीचा स्वाद आणि ही चुरचुरीत मस्त अशी साजूक तुपाची फोडणी. आपण तुपाची फोडणी दिली पण त्याऐवजी तुम्ही तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकता. खरं सांगू, 1 वाटी भरून जर प्यायलो तर मन खरंच भरत नाही की दुसरी वाटी प्यावीशीच वाटते. इतकी छान मस्त अशी ही थंडगार कैरीची कढी मनाला आणि शरीराला थंडावा देते. अशी ही कैरीची कढी या उन्हाळ्यामध्ये जोवर कैरीचा सीझन आहे तोवर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचन सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.